तुझ्यासाठी जगणं भाग 2 मैत्री की प्रेम. कॉलेजचा दुसरा आठवडा सुरू झाला होता. पावसात दिलेल्या त्या एका छत्रीमुळे आदित्य आणि अन्वी यांच्यात एक वेगळं नातं तयार झालं होतं. दररोज सकाळी कॉलेजच्या गेटवर दोघांची नजरानजर व्हायची. एक छोटंसं हसू आणि दिवसाची सुरुवात व्हायची. एक दिवस वर्गात प्रोजेक्टसाठी विद्यार्थ्यांच्या जोड्या बनवल्या गेल्या. योगायोगाने आदित्य आणि अन्वी एकाच टीममध्ये आले. अन्वी हसून म्हणाली, आजपासून आपण पार्टनर. आदित्य थोडा लाजत म्हणाला, हो, पण अभ्यासात मी थोडा कडक आहे. अन्वी हसली, आणि मी थोडी हट्टी आहे. दोघेही हसायला लागले. प्रोजेक्टसाठी ते गावातील जुन्या किल्ल्यावर गेले. तिथे त्यांनी फोटो काढले, माहिती गोळा केली आणि पहिल्यांदाच मनमोकळ्या गप्पा मारल्या. अन्वीला कळलं की आदित्य गरीब असला तरी स्वाभिमानी आहे. तर आदित्यला जाणवलं की अन्वी श्रीमंत असूनही मनाने खूप साधी आहे. दुरून हे सगळं विराज पाहत होता. तो आपल्या मित्राला म्हणाला, आजपासून हा आदित्य माझ्या सर्वात मोठा शत्रू आहे. दुसऱ्या दिवशी विराजने आदित्याची प्रोजेक्ट फाईल लपवून ठेवली. शिक्षकांनी फाईल मागितली तेव्हा आदित्यकडे ती नव्हती. शिक्षक रागाने म्हणाले, इतका निष्काळजीपणा, हा प्रोजेक्ट रद्द. तेवढ्यात अन्वी पुढे आली, सर, चूक आदित्यची नाही, फाईल माझ्याकडे होती. तिने आदित्यला वाचवलं. कॉलेज सुटल्यानंतर आदित्य म्हणाला, आज तू नसतीस तर माझा वर्षच बिघडलं असता. अन्वी शांतपणे म्हणाली, मैत्रीत थँक्यू म्हणत नाहीत. हे शब्द ऐकून आदित्यच्या मनात पहिल्यांदाच प्रेमाची हलकी चाहूल लागली. पण त्याच वेळी विराजने दोघांचे एकत्र फोटो काढले आणि मनात एक नवीन कट रचला. विराज मनात, आता खेळ सुरू होईल. असा खेळ की अन्वी स्वतः आदित्यचा तिरस्कार करेल. भाग 2 समाप्त. सस्पेन्ससह विराज कोणता कट रचणार? अन्वीचा आदित्यवरील विश्वास तुटणार का? जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा.